तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीनवाल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीवरून बैरमला गेलो होतो आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण रस्त्यापासून तर पूर्ण मंदिरापर्यंत टूर दाखवला होता. तर जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याप्रमाणे व्हिडिओ होता पूर्ण तो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिरणार आहे जत्रा. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण काही कव्हर नव्हतो करू शकलो कारण की खूप मोठा व्हिडिओ झाला होता आधीच तो. तर त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये आता पुढचा जत्रा वगैरे बघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो जर तुम्ही जुनावाला व्हिडिओ नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो ज्या साईडनं आपण मंदिरकडे गेलो होतो त्याच्या अपोजिट साईडनं आता म्हणजे मागं जे होतं ते मंदिरचं गेट होतं आणि इकडे चाललो आपण सरळ. हे चाललो मंदिरच्या अपोजिट साईडनं, इकडे आपल्याला जे मटनच्या हांड्या पाहायला भेटणार आहे. चला मग आता तुमच्यासाठी पाहायला दाखवून राहिलो, कारण आपण तर खात नाही. आता तुमच्यासाठी दाखवून राहिलो आपण काय तर रेट वगैरे काही विचारण नाही, काही 200 रुपये घेत असं बनवायचे वगैरे नॉर्मलच रेट असते जे असते ते. त्याच्याकडून मटन वगैरे घ्यान तर मग आणि बनवाई प्लस मटन त्याच्याकडून घ्यान तर तुम्हाला जास्तच रेट लागणार आहे. तुमच्याकडून मटन घेऊन जातो तुम्ही, बनवाईमध्ये रेट कमी जास्त करू शकता, भाव करू शकता. इकडनं सरळ चला आता त्या साईडनं आपण आलो होतो इकडनं. तर मित्रांनो मंदिरच्या अपोजिट साईडने आपल्याला जे पण खाण्याच्या वस्तू आहे, जे पण इथं फेमस आहे मटन हंडी वगैरे ते पाहायला मिळते. आणि याच रोडने आपल्याला सरळ जावं लागते. तिकडे आपल्याला जत्रा वगैरे सगळं काही जे पण झुले वगैरे असते. आणि झुले वगैरे हे शक्यता रात्रीच्या टाईमवरच चालू असते, कारण की दिवसा तर कोणी बसत नाही त्याच्यामध्ये एवढं उन्हातानामध्ये. बघू शकता तुम्ही उन्हामध्ये, आता इथं उन्हामध्ये झुले वगैरे सगळे बंद आहे कारण की सगळं संध्याकाळी असते. आणि हे बैरम यात्रेचं कार्यालय आहे, काही पण प्रॉब्लेम आले तिथं तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ शकता तिथं. आणि बघू शकता इथं खूप मोठे मोठे झुले आहे. आणि इथं तुम्हाला साऊथ इंडियन वगैरे वगैरे म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुम्हाला जेवण पण इथं भेटून जाईल खायसाठी. आणि हा जो सरळ रोड आहे, हा सरळ रोड एक साईडनी मंदिराकडे जाते आणि एक साईडनी हा जाते तिकडे आपल्या जत्रेकडे. आणि इकडं बघू शकता तुम्ही खावले चायवाला, रोटी बोटी, अस्सल वराडी हंडी, असे खतरनाक तुम्हाला दुकानं पाहायला मिळणार आहे इथं. आणि या रोडवर तुम्हाला जे पाहिजे ते सगळं काही, आता बघू शकता इथं आईस्क्रीम वगैरे आहे, गुपचूप वगैरे सगळं काही जे पण असते खायचं ते सगळं पाहायला मिळणार. आणि मेन म्हणजे इथं तुम्हाला शॉपिंग पण करू शकता. बघू शकता तुम्ही इथं हार वगैरे सगळं काही आहे, शॉपिंगचं सगळं सामान आहे, डेकोरेशन वगैरे. आणि खाण्याचं सामानची काही कमीच नाही आहे, बिलकुल एकदम खाण्याचं हॉटेल लागलेलं आहे दुनियाभराचे एकदम. आणि अंदर जाऊन पाहिलं तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही खूप सारे इथं वेगवेगळे प्रकारचे झुले वगैरे जे पण असते, कब्बशी वगैरे म्हणते. समोर बघू शकता ड्रॅगन वगैरे आहे मोठाच्यात एकदम. हे सगळं काही इथं जम्पिंग झपांगवाला आहे. मस्तपैकी सेटिंग लागलेली आहे, फक्त आता दुपारचा टाईम म्हणून हे बंद आहे. आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा हे पूर्णच्या पूर्ण चालू होते. आणि चालू झाल्यावर तुम्हाला मी एक व्हिडिओ आखरीमध्ये दाखवणार. चालू झाल्यावर इतकं जबरदस्त दिसते ते, पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही फक्त. आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघा आता इथं तुम्हाला दुकानं वगैरे, आता लेडीज लोक पण सोबत असतात तर लेडीज लोकांसाठी हे बँगल्सचे वगैरे दुकान आहे इथं. आणि हांड्या तर फेमस आहे, आता सध्या हिवाळा पण चालू आहे आणि हिवाळ्यात लोक हांडीमध्ये बाहेर चुलीवर स्वयंपाक करतात, त्यासाठी तर हांड्या पण खूप साऱ्या पाहायला मिळणार आहे. आणि सोबत इकडं चायवाले, आता हिवाळ्यात माणूस चाय नाही पिणार तर काय पिणार, पाणी पिऊन तर राहू नाही शकत म्हणून चाय पिणार आहे, म्हणून मग इथं चायचे पण खूप सारे दुकानं दिसणार आहे. आणि ते बघू शकता आता आपण आतमधून व्हिडिओ काढला होता, आता आपण बाहेरून काढत आहे. आता हे बघू शकता हंडीचे तुम्हाला इथं म्हणजे खूप सारे प्रकार पाहायला मिळणार आहे. आणि काही पण प्रॉब्लेम आली तर आपल्यासाठी ऑफिस आहे इथं, बैरम यात्रा कार्यालय स्पेशल ऑफिस बनलेलं आहे. आणि बघू शकता इथं समोर हंडीची दुकान आणि मागे झुले वगैरे. तर मित्रांनो या जत्रेसाठी इथं काही स्पेशल जागा वगैरे नाही आहे, डायरेक्ट आपला हा मेन रोड आहे. मेन रोडच्या साईडनी सगळी जत्रा भरलेली आहे. अरे भाई 10 रुपये 20 रुपये सेल आहे मस्तपैकी, इथं जबरदस्त सेल वेल लागलेले आहे. जसे आपले गाडगेनगरच्या मेल्यामध्ये मस्तपैकी सेल लागले होते, तसे इकडेही मस्तपैकी 10 रुपये 20 रुपयेवाले सेल लागलेले आहे. पाहू शकता तुम्ही. चपलाचे सेल आहे 150 रुपये, खेळणे इकडे आहे, बॅगा वेगा, होम डेकोरचे सामान आहे. घर डेकोरेशन करायच्यानंतर लावू शकता मस्तपैकी येऊन, तर मस्त. हे कढया गंज गिंज जे पाहिजे ते सगळं काही आहे इथं. सध्या गर्दी कमी आहे, संडेच्या दिवशी यानंतर लय गर्दी पाहायला भेटन, बाकीच्या दिवशी यानंतर गर्दी कमी पाहायला भेटन.
तर चला मग आता आपली गाडी काढून घेऊ मस्तपैकी. गाडी ठेवलेली आहे तिकडं, क्रॉकरीचे सामान इकडं वरतं गाडी ठेवलेली आहे आपण ना. ते गाडी घेऊन घेऊ आपण. गाडी घेऊन तिकडं जाऊ, कारण की आपल्याला मंदिरच्या आवारामध्ये हांडी विंडीचे जे बनवाईवाले असते ते दिसले नाही. तिकडं जाऊन पाहू आता तिकडं दिसते का आता. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ बैरामचा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याच्यावर तुम्हाला बैरामला यायचं आहे. आणि जबरदस्त व्ह्यू आहे, तुम्ही नक्की या बैरामचं मंदिर बघायसाठी. कारण की ही यात्रा आपल्या विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते, जी की सगळ्यात जास्त वेळ चालते. आता हे 20 डिसेंबरपासून ते पूर्ण म्हणजे 1 जानेवारीच्या 31 जानेवारीपर्यंत ते यात्रा चालणार आहे. तिथपर्यंत मित्रांनो तुम्ही येऊ शकता, कधी पण येऊ शकता. आणि आखरीमध्ये जास्त गर्दी असते. आणि आता थंडीच्या काळामध्ये इथं मटनचा जास्त क्रेज असते, तर स्पेशली लोक मटन खायसाठी येतात. तुमची मर्जी, तुम्ही मटन खायसाठी येऊ शकता, नाही येऊ शकत. बाकी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण नेक्स्ट वाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.